नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. तर चला आज व्हिडिओ चालू केले कारण आपल्याला जायचं हरिश्वरला जातोय. आपल्याला आपल्या वरच्या आपल्या केंगोलीतनं माणसं घेऊन आपल्याला हरिश्वरला जा हरिश्वर पलीकडे जायचं आपल्याला. तर व्हिडिओ पूर्ण बघा, नक्की समजेल कसा आणि कुठून जेटी बिटी सगळं दाखवणार आज. चला आंबा भावारलंच मस्तपैकी, काय इशय नाही, नाद करायचा नाही रे नाही. चला तर गाडी बिडी काढल्या, एक नंबर क्वालिटी. कशी दिसते मला सांगा. सतीश टेम्परवर आहे आपल्यासोबत. तो आता उतरेल, इथं नादगावला जातो तो मामाच्या इकडं. रस्ते खराब झालात. किंगोलीतनं माणसं घेऊन आपल्या हरेश्वरला जायचं. हरेश्वरनं रिटर्न यायचं आहे. तर बघूया हरेश्वरला कुठं कुठं कसा लुक काय घ्या भेटते, व्ह्यू काय भेटतंय, कसा काय बीचवर कसा काय जायला आपल्याला. तर चला आता निघूया घरात. नंतर निघालो आता माणसाकडे घेऊया केंगोलीत. हा बघा गावातला व्ह्यू. मोठी गाडी आपली गेल्या बाहेर. बैठक आहे रविवार, मी काय बैठकीला गेला नाही कारण भाडा होता म्हणून भेटला ना जायला. तर ओके, काय विषय नाही. तर आता जाऊया, चला निघूया. इथून निघालोय. तर भेटू पुढे. आता व्हिडिओ कशी काय आहे ती बघा. तर पब्लिक सकाळचा व्ह्यू बघा, फक्त गावाला असा व्ह्यू भेटणार नाही तुम्हाला बघायला. व्ह्यू बघा, व्ह्यू एन्जॉय करा. व्ह्यू व्ह्यू कसा दिसते फक्त व्ह्यू बघा, व्ह्यू एन्जॉय करा बस, बाकी काय करू नका. कारण असतं तुम्हाला नजारा बघा भेटणार नाही मुंबईला. सगळा धुरला मुंबईला तिच्या माहिती. इकडचं गावाचा भावना नाद करत नाही वेगळाच सगळा फकाट. ओके चला जाऊया. आता त्यांना फोन वगैरे केलाय, जाऊन त्यांना आता माणसं घेऊया आणि जाऊया हरेश्वर पलीकडे जायचं आपल्याला. आज आपल्याला लागलाय पलीकडचं भाडं, कारण 4 दिवस काय भाडा बिडा काय नव्हतं, फक्त एन्जॉय फकाट गेला. भावानं पैसा नाही काय, जाऊ दे. अरे महादेव. चला पब्लिक आता पोचलाय आपल्या इथे केंगोलला. काय आता बघा, केंगोलचं सध्या गाव रिकाम आहे, काही विषय नाही. सीजनला माणसं येतात बरोबर. हा बघा डॉन ज्याला गाडी धुवा एवढं भावना शॅम्पू येते. सर आंघोळ करायला शॅम्पू वापर तरी तर नाही बोलतं, गाडीला धुवायला शॅम्पू आहे बघा. तो पण किती वाला आहे बघा, 2 वाला शॅम्पू एक. गाडी हा जीव आहे माझा. हा गाडी एक्स्ट्रीम, आपल्यासारखी एक्स्ट्रीम आहे बाबा इकडे पण गाडी सजवला नाही आणि पण लाइटिंग बिटिंग फकाट आहे, काय विषय नाही. डॉन आहे केंगोलचं हुकमी एक करायला बोलतात. आता पोचलोय गावात. बघा केंगोलचं गाव आहे. रमेश म्हणजे घराची व्ह्यू बघा, व्ह्यू काय विषय नाही भावांनो, व्ह्यू बघा. तर चला आता इथून माणसं घेऊया आणि पुढचं नियोजन कसं काय तो बघूया. 9ची जेटी भेटतंय का नाही, कारण अजून माणसं निघालच का नाही काय माहीत नाही. तर चला बोले आता आलो इथं केंगोलीत. ते आपली गँग बघा, हे रानवलचे आहेत फकाट. ते पण फकाट गँगमध्ये जातात. आपण ह्याला वलकतच असाल. हे बघा, हे आनंद शेठ, हे काय दिसतात त्याची बाईकवर पण होतं. यांचं दुकान आहे केंगोलीत. कधी आला होतं दुकान बिकान आहे. ओके हा रोहित बघा, आज सुट्टी आहे शाळेला, काही विषय नाही. आता बघूया गाडी तर लावले, तर माणसं निघतायत. इकडे म्हणून नाद बराच आहे. आपला पोपट बघा, इथे पोपट आहे, खाली कोंबड्या आहेत, कुत्रे आहेत, सगळं पाहिजे भाऊ, कुत्री कोंबड्या सगळा. पोपली काय बाग आहे बघा. नाही सध्या सुपाऱ्या दिसत नाही, काय नाही दिसतील ते हलवलं. कुत्री भावना जिथे तिथे आपल्याला कुत्री पाहिजेत बस, बाकी काय नाही. माणसं नसली तरी चालतील. ओके तर आता ते निघूया, थोड्या वेळात निघूया आपण आणि पोचूया तिकडं. बाकीचा पुढचा व्हिडिओ बघू, कंटिन्यू बघा, म्हणजे समजा पुढचा कसा काय नियोजन. तर चला आता आलोय परत इकडे खाली. माणसं घेऊन निघाला आता आपल्या वाट्याला. तोपर्यंत ही गाडी कुणाची आहे आमच्या इकडे बघा जरा एकदा, कुठली गाडी आहे, वलकीची असेल. सुरेश शेठ कुठं जातात बघूया. कोण रे तू? आलो जेटीवर. आता जेटी बिटी आलेली आहे. ओके नियोजन. आता आम्हाला 9ची काय भेटली नाही, आता डायरेक्ट 10ची बघा येते. येऊन दे लवकर येऊ दे. तर हा तेजा बाय बघा, हा बघा काय करतात सगळीकडे आपल्याच व्हिडिओ म्हणून नाद करायचं नाही. ओके हा बघा आलाय, साला लेट झालाय आज कामाला जायला, काही विषय नाही. तिकीट काढलाय. तिकीट काढा, 180 रुपये गाडी, बाकीच्या पर पर्सन 20 रुपये असतं. आता इथून 3 नंबरला आपली गाडी आहे. ही गाडी आपली इथं उभी आहे. आता इथून जाऊया. पब्लिक आहे, ह्या तिकिटाचं इथं नियोजन आहे. हा इथं बघा सायकलपासनं चालू होतं सगळा. समुद्राचं पाणी भरलाय आता, काही विषय ना. जेटी येते हळूहळू पुढं. ओके चला आता इथून जाऊया पलीकडे, गाडी बिडी टाकून नंतर चला भेटूया पुढं. काही आता जेटी बिटी आलेली आहे, तर जाऊया जेटीत. मला एवढ्या आता सचिन भेटला आपल्याला. सचिन बोललो गाडी टाक आतमध्ये.
हा बघा हा डिझाईनला जातो. ए वाकडी घे, वाकडी खाली घासल बघ. ओके चला. चला आता जाऊया जेटीत. अशी इथं लागले जेटी, तिकीट विकीट काढलेलं आहे. आता जेटीत जाऊया. हा कुठं जाता काय माहिती, मला वाटतं डिझेलला जात आहे. साहेब नमस्कार. ओके चला आता गाडी बिडी लावूया आणि आता आपण जाऊया पलीकडं, काही विषय नाही. तर चला पब्लिक इकडं बघा, दुसरी जेटी आहे आपली ही एक आहे आणि ही एक जेटी आहे. दोन जेट्यात बघा कसा दिसतंय. हा ही जुनी जेटी आहे आणि ही नवी, ही जरा मोठी आहे, ही जरा जुनी. हा त्याच्या बघा, हा सिलेंडर फायर ब्रिगेडची. फायर ब्रिगेडच्या पाच. सचिनला काय भाऊ ना, सचिनला जरा सांगा. हा सचिन दिसतोय ना. तर ओके इकडे बघा. तर ही दुसरी जेटी आणि आता इथून निघालो आपण. इकडं व्ह्यू बघा भावांना, नाद व्ह्यू, फक्त व्ह्यू घ्या बस. मोबाईल पडला तर खलास. 60,000 माझं पाण्यात भेटणार नाही. सचिनला पेवणी आहे तशी. तर चला आता जाऊया. चला बघूया. आता आपल्या इकडं सोडला नाही जेटी. आता ते निघूया हरेश्वरला जायला. इथून लेफ्ट मारायला लागतं इकडं जायला. आता राईट साईडला शिवर्धन वगैरे जायचं. आता इथून आपण लेफ्ट मारून जाऊया. गाड्या आहेत बऱ्यापैकी. आज रविवार आहे त्याच्यामुळे गाड्या आहेत जाम, काय विषय नाही. तर जाऊया आता हरेश्वरला पोचूया. बघूया हरेश्वरचा व्ह्यू, देवळात वगैरे कसं काय आहे विषय. शाला मध्येच गाड्या लावतात त्याच्यामुळे लफडा होतो. पाणी बघा पूर्ण भरलं आहे पाणी. आणि इथून लेफ्ट मारून जायचं तिकडं. तर चला आता निघूया पुढचा कसा काय बघूया. हरेश्वरला पोहोचता किती, इथून 10 मिनटं काफी आहेत जायला. तर चला राईड मला की तिकडे जातो आणि आता इकडून लेफ्ट साईडला जाऊया. चला तर पब्लिक पोहोचल्या बा आता हरेश्वरला. हा बघा इथून हा रस्ता जातो, इथून तो पायी जातो मंदिराकडं. आणि इथं आता पुढं जाऊन इकडं गाडी लावायला जागा वगैरे, तिकडून जवळ डायरेक्ट मंदिराच्या इकडे जातो रस्ता. तो समोरून गेला होता तिकडे जातो डायरेक्ट. आणि इथून खाली चालत जायचं, खाली जातो रस्ता. तर आता इथून प्रवेशद्वार लागतो हरेश्वरला जायला मंदिराचा. तिथून सरळ जायचं. इकडं जाऊन आपलं काळींचे वगैरे करत परत श्रीवर्धनला वगैरे. तर बघूया आता देवळाकडचा व्ह्यू बघून जाऊन पुढं. चला हा बघा कमानी लागली इथं हरेश्वरची. तर चला आता पोचलो इथं. हे बघा गाड्या बिड्या फुल फकाट आहे, काही विषय नाही. इकडे पब्लिक. हा भाव बघा रिक्षा घेऊन आला आहे. देवाऱ्यात बोललो ना मागाशी व्हिडिओ काढली, तोच आहे. काही विषय नाही, सोबत चालू दोघं. काय करणार आता, माणसं गेली आतमध्ये तिकडे देवळात काय आपल्याला काही तिकडे जाणं संबंध नाही. कारण गाडी लावली की इथंच थांबायला लागतं, कारण पार्किंग आहे, गाड्या येतात, पब्लिक प्लेस आहे. त्याच्यामुळे इकडं कधी पण कुठली गाडी आली का लगेच, मोठी गाडी आली का लगेच साईडला वगैरे व्हायला लागतं त्यासाठी. तर चला आता बीचवर जरा जाऊन येऊ. तर आलो बीचवरच आता मजा आहे. तुम्हाला लास्ट टाईम आलं तेव्हा सगळा फकाट होता. आज काय विषय नाही. आज बघा एक नंबर क्वालिटी सगळा. जाऊ दे, आपल्या ह्यातलं काय आपला दिवस नाही. ते पोरी बिऱ्यांसोबत फिरायचा, मित्रांसोबत फिरायचं बस. कोणतरी भेटतं सोबत बस. फकाट. आज इकडं सगळं आहे बोटिंग बिटिंग करायला. हे स्पेशल बोट आहे, बोटिंग बिटिंग करायला सगळं आहे. व्हिडिओ काढत राहायचा, काय विषय नाही. असं मजा आहे बघा. व्ह्यू बाकी बघा. हा मोबाईलचा हाच विषय आहे की व्ह्यू एक नंबर कॅप्चर करतो आयफोन. फकाट. तिकडं त्या डोंगराच्या पलीकडे तिकडं आपलं हे आहे, ते विसर्जन वगैरे करतात असते वगैरे. त्या साईडला जीप बी बांधून ठेवलं गाड्या ओढायला. इकडं गाड्या ना आतमध्ये टाकत तसा. आता ते बघा आयच्या गावात असं व्ह्यूवर आल्यागत करू नका कोणी. तेवढा एन्जॉय करा, बाकी जास्त अति पण करू नका. हा बीचवर आम्ही आलो कारण बोललो ना गाडी बिडी लावायला लागतं, परत लफडा नको. कोणाची गाडी बिडी आली मोठी ती बघा बोटिंग करते खलास. फकाट. नाद करायचा ना विषय नाही. त्या विषयाला त्या एकटाच मरत होता. आज बीचवर फुल पब्लिक आहेत त्याच्यामुळे जरा एन्जॉय. बीच फिरून बोला आता नाश्ता करूया. आणि एक गलतं झालं की आम्हाला तिकडं जायचं होतं, त्यांना मग माहीत नव्हतं ॲक्युरेट लोकेशन. मुंबईहून आलेत ना त्याच्यामुळे. तर आता भेंडकोलला जायचं आपल्याला. आता हा इथं नाश्ता वगैरे करतो. हरेश्वरला आल्यावर बरंच नाश्ते विषयच आहेत. इथे या नाश्ता करायला. आता आम्ही वडापाव सांगितला, वडापाव वगैरे खातो. नंतर पुढचं नियोजन बघूया. आपल्याला परत बाहेर जायचं आहे कुठेतरी. हा बघा इथं आम्ही आता वडापाव खाणार. बाकी इकडे सगळं फकाटच आहे, विषय नाही. चला आता इथून वडापाव खाऊया आणि रिटर्न जाऊया आपल्या वाटेला. चला आता आलोय फायनली इथं. आता सगळं काम झालेलं आहे. आता आम्ही इथं जेवायला आला.
हा बघा हा हॉटेल आहे स्वयं रेस्टॉरंट. इथं जेवण क्वालिटी भेटतं, कारण मी इथं आलेलो एकदा दोनदा. बाकी तिकडं लास्ट टाईम रस्सावडा खाल्लेला तोच मला भारी पडला. जाऊ दे काय विषय नाही. आता इथं बघा, आता इथं आपण जेवूया, जेवणाची ऑर्डर करूया. असं काय हॉटेल आतमध्ये फुल गर्दी आहे. या सगळ्या गाड्या ह्याच हॉटेलमध्ये आहेत, फुल गर्दी आहे हॉटेलमध्ये. तर आता मेनू कार्ड वगैरे बघूया. मेनू कार्ड वगैरे बघा. हा बघा असा काहीतरी व्ह्यू आहे. हा व्हेज सगळं बघून घ्या. आता दादा ऑर्डर देते, आता बघूया काय खायचं तर. चला तर चला पब्लिक, आपलं आता जेवण आलेलं आहे. चिकन थाळी ऑर्डर केलेली होती. हॉटेल बाकी क्वालिटी आहे बघा. 3 चपात्या, डाळ, आपला चिकनचा रस्सा, चिकन सुक्का. आता इथून जेवूया. आता काय 3:30ची जेटी भेटेल, दुसरा काही उपाय नाही. कारण 3:30 आपल्या जेट्या तेच आहे. 1 तासाने जेटी असतं त्याच्यामुळं. आता जेवायला बघा क्वालिटी जेवण आहे. ओके तर या जेवायला आता जेवूया आणि निघूया इथून आणि जाऊया. संध्याकाळचं नियोजन कसं काय आहे ते बघूया. चला तर पब्लिक आता निघतो इथून. पण इकडे हे बघा भावना, सलीच्या गाड्या बिड्या एक नंबर फकाट. ते बघा सलीच्या बिलीच्या गाड्या एक नंबर. हा टाइमपास करेल ज्या आईला. आयला इथं भाऊ नाही असाच लफडा. इथं मोठ्या मोठ्या गाड्या आल्या का सगळं वांदा आहेत. मोठ्या गाड्या आतमध्ये बसत नाही. कोणी व्हिडिओ ट्रॅव्हल्स वगैरे बघत असतील लक्झरीवाले, त्यांनी लक्षात ठेवा, या अशा मोठ्या गाड्या आतमध्ये बसत नाही हरेश्वरला, एवढा लक्षात ठेवा. बाकीचा विषय नाही. ट्रॅव्हल्स वगैरे बसतात त्या बाहेर आहे, फुकट पार्किंग केलेले त्या इथं बाहेर आहेत. बाकी पेडवाले आतमध्ये पार्किंग करून आहे. परत समुद्राच्या खाली इकडं हॉटेल बिटेल आता लय विषय नाही. चला आता जाऊया आपल्या हॉटेलला. तुला तर आता आलो जेटीजवळ. पहिला इथून बोटला बिटला जायचा होता, बोटला बिटला बंद झाला. इथून बोट लागायची, बारकी माणसं फक्त जायची त्यात आणि 2 व्हीलर वगैरे जाऊ शकायच्या. पण आता काय तो गेला सगळा. काय विषय नाही, काय विषय नाही. चला जाऊया आता. सगळी व्हिडिओ काढताना सगळी बघत असतात, काही विषय नाही. आपलं आपण काम करत राहायचं फकाट. अरे तिच्या आयला माझीच गाडी कुठं आलेली होती तिथून उभी झाली. ओके तर आता जेटी बिटी बघा, मला चाला दिसतंय का अजून जेटी आता काय आली नसेल. 3:30ला इथं जेटी नाही अजून, तिकडून सुटलंय आत्ता. तर इथून सरळ गेला का कोलमंडला करत परत श्रीवर्धन, राईट मारून आपल्या जेटीवर. तर चला आता जाऊया जेटी बिटी बघूया कसा काय प्रोसेस कधी येते. 3:30चा टाईम आहे, अजून 10-15 मिनटं बाकी असतील जेटी यायला. तर जेटीत जाऊया आणि तिकडे जाऊया. चला तर पब्लिक आता जेटी आलेली आहे इकडे बघा. हा जरा फोन नडतोय आपल्याला, काही विषय नाही. जेटी बिटी आले, आता जाऊया पलीकडं. ह्याचा पहिला नंबर लागला आज, चायला वाश. ओके चला आपला 1 2 3 4 5वा नंबर आहे. काय विषय नाही. जेटी मोठी आहे हे बघा, जेटीत फुल फकाट गाड्या आहेत. आता जाऊया इकडून पलीकडं. व्ह्यू बघा बाकी, आता व्ह्यू तेवढा बघा बाकीचा असं दिसते फकाट जायला. नाद करत नाही. तिकीट विकीट काढलेलं आहे आता, आपला काही विषय येत नाही. CNG बघून घ्या, काय नाही आयला जेटी लागणार नाही. कारण पाणी कमी आहे, मगाशी पाणी जास्त होता, आता पाणी काहीच आलं नाही, आटलं पाणी. बाकी इकडं पूर्णच्या पूर्ण भावानं गाड्यांच्याच लाईन आहे. बाकी जाम गाड्या आहेत, काही विषय नाही. चला आता जाऊया आपण पलीकडं. तिकडे आता लावले जेटीत गाडी बघा जेटी. पण इकडं आता विषय असा झाला आहे की बघा गाड्या बघा किती फकाट गाड्या बाकी आहेत अजून. आणि एवढ्याच गाड्या आतमध्ये आल्या आहेत, अजून गाड्या यायच्या बाकी आहे. हे मोरे आलेत. ओके अजून ह्या गाड्या झाला काम. ओके तर एवढ्या बघा अजून गाड्या येणार आहेत तिकडून. त्या बाहेरच्या गाड्या बघा अजून किती बाकी आहेत. अजून बऱ्याच गाड्या बाकी आहेत यायच्या. तर बघूया सगळ्या गाड्या बसतात का, कसा काय विषय आहे. कारण बसायला तर पाहिजे. बघूया आता काय पुढे होते. बघा व्हिडिओ की जेटी बिटी लागले आता, काय विषय नाही. हा राहणार तर काय नाही. चला बघूया आता. आपली तर गाडी टाकल्या ह्या जरा गाडमुळे जरा अडचण होतं, तर काय विषय आहे. बघूया आता. चला
आपली परत आलोय आपल्या देवीच्या मंदिराजवळ. माणसं वगैरे सोडलीच आता. कालामध्ये आपलं मंदिर आहे तिथं आलो. निघालोय घरी परत. तर रस्त्याचा काय विषय घेऊ नका. रस्ता खराब आहे. पाक गुडेकर ते बानकोट किल्ला वाडीपर्यंत रस्ता बानकोट किल्ला ना पूर्ण बानकोट पर्यंत वाहून रस्ता खराबच आहे. रस्त्याचा काहीच विषय घेऊ नका. काय जो रस्ता आहे बघा. रस्त्याचं काय घेऊच नका. रस्ता काय लवकर होणार नाही आहे. तोपर्यंत काही खड्डे बिड्डे बघा. व्हिडिओ शेवटला जरा काय झालं तर झालं. नारळ फुटला आहे पण बघूया कधीपर्यंत होतंय. 2 किलोमीटर किल्ल्यावाड आहे पण 2 किलोमीटर जायला भावना 10-15 मिनटं जातात 2 किलोमीटर जायला. आता काय बोलणार. असो काय करणार आता. होईल तेव्हा होईल. बघूया तोपर्यंत चालवायची गाडीची वाट लागते. दुसरा काय नाही. जाऊ बरं. तर आता आलोय. तर संध्याकाळी बघूया खेळायला जातो. तर कशी वाटली व्हिडिओ मला कमेंट करून सांगाल काय वाईच. आय ग गाडीला ना सगळ्याला फक्त वाटतं गवात. ओके चला जाऊया. टेक केअर. बाय बाय. काळजी घ्या. मी शेवट करते बघा कॅमेरा. तर व्हिडिओ कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मिळाल्यानं सबस्क्राईब करा रे. तुम्हाला वाटेल तर करा. आपण काय भावानं करा बिरा काय ना मित्रांनो. काय विषय नाही. खड्डा वड्डे बघत व्हिडिओची शेवट. बाय बाय. टेक केअर. काळजी घ्या.